तर प्रेमचंद शेठ पाटील यांच्या वतीनं 10,000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल। सामना लगेच चालू करा। तत्पूर्वी आपण हर्षदाचा केक कापूया। हर्ष यावं आणि मंगेश गायकवाड यांचा वाढदिवस आहे। चला सामना चालू करा। तर आपण केक कापूया तोपर्यंत। पहली गेंद बिल्कुल यहाँ पर डॉट बॉल नजर आती हुई। बॉलिंग मार्ग पर आप देख रिवल मत सर आइए। केक घेता का आपण का थांबता? मंगेश भाई गायकवाड गोल्डन ग्रुप। मंगेश गायकवाड़ दादा चलते हो तो मास गोल्डन ग्रुप की अपने दमदार ट्रॉफी देखिए हमारे मेहमान कैमरामैन में कैद कीजिए हमारे पूरे यहाँ पर गोल्डन ग्रुप और साथी जिनका बर्थडे हर्ष आइए आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। मैच चालू राहू द्या आपण तोपर्यंत बर्थडे साजरा करूया। आता बर्थडे झालाय भावाचा। आता मॅच करूया ओले गावाचा। यावर रिवल मात्र सर आता जॉईन हो आमच्या समेत। आम्हालाही भूक लागली तर जेवण येऊ द्या। सेमीफायनलचा मॅच आपण पाहतोय आणि फलंदाजी करत असताना बादशाह ग्रुप ज्याची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 14 धावा। गोलंदाज किशोर मात्रे लिजंड प्लेयर एक अनुभवी खेळाडू। हा मिस्टर स्ट्रोक झेल आहे। दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये कॉल नाहीये। किशोर खर तर झेल आपण पाहिलात की बराच काल हवेमध्ये होता। किशोर मात्रेनं पलटवार केला होता बरोबर चांगला बॉल फेकला असताना इथे झेल ड्रॉप झालाय। हा झेल पकडणे गरजेचं होता। शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आपण पाहिलात जिथे त्याच्या हातामध्ये झेल होता पण किशोर मात्रे एवढा वेगानं आला। वरद पाटील वाईडिश लॉंग ऑफ कडे नो बॉल 1+1। बाईकची चावी कोणाची हरवली असेल तर बघा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन ते घेऊन जायचंय। माजी उपसरपंच रवींद्रजी दापोलकर आणि जयदास पवार यांचे इथे आगमन झालंय। त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आपण व्यासपीठावर पाहतोय आमचे कमलाकर मामा खर तर एक लिजंड प्लेयर हे देखील उपस्थित आहेत। त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत।
पहिला ओव्हर 18 धावा फलकावर लागल्यात. तर व्यासपीठावर आपण पाहतोय रवींद्रजी दापोलकर माजी उपसरपंच आणि आज त्यांच्या सुपुत्राच्या वतीनं अर्थातच रतन दापोलकर यांच्या वतीनं बायसिकल आहेत. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि ग्रामीण आपण स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धेसाठी 3 दिवस 24 इव्हेंटचे लाईव्ह जे आपण पुरस्कृत म्हणून राहिले. 3 दिवस संपूर्ण या स्पर्धेचं 24 इव्हेंटच्या माध्यमातून कव्हरेज पाहायला मिळालं. जे ग्रामीणचं पहिलं रतन दापोलकर आणि केतन दापोलकर हे पुरस्कृत अर्थात राहिले. आणि मालिका वीर अगदी सोन्याची अंगठी आहे. मालिका वीर ते आमचे सरपंच रुपेशजी गायकवाड. यस बॅट्समॅन इज आउट. व्हेरी गुड डिलिव्हरी. जबरदस्त बॉल आणि गोलंदाज जय गायकवाड याला मिळते मोठी सफलता. पहिली विकेट. खूप चांगली विकेट आपण प्राप्त झाली आहे. खर तरी ओपीएल म्हटली ना तर प्रामुख्याने नेहमीच तर ते ओले गावात नवीन नवीन खेळाडू घडावे या संकल्पनेतूनही घडवले जाते. परंतु इथे कदाचित मला तर ओपीएल मध्ये बराच राजकारण पाहायला मिळतं. हा मोठा राजकारण असतो. आज आपण ओपीएल पाहतोय. खरं JWR प्रतीक पाटील भाई यांनी खूप या ओपीएल साठी सिंहाचा वाटा उचलला आणि JWR ट्रॉफी नेहमीच होत असते. परंतु त्यांनी ओपीएल साठी डे नाईट प्रथमच या वर्षी नाईट ओपीएल आपल्याला पाहायला मिळाली. JL पाटील काका, JL पाटील नानांचे सुपुत्र प्रतीक पाटील तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करेन. जय गायकवाडचा हा बॉल ऑफ स्टंप सोडून जातो. वाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळाली आहे. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावर. धावा धावफलकावर. पहिला ज्या पद्धतीनं एक विकेट प्राप्त झालाय. बाचा ग्रुप विपक्ष हा मॅच सुरू आहे. वंश अँड स्वरा प्रमोद गरत यांचा संघ आपण पाहतो. एका बाजूला सुमित म्हात्रे दोन्ही कर्णधार. आणि वंश अँड स्वरा म्हटलं ना तर नारायण गायकवाड आणि अमित पाटील यांचा हा संघ, रमेश गायकवाड यांचा हा संघ. तर दुसऱ्या बाजूला बादशाह ग्रुप गुणपाल गायकवाड. हे दोन्ही संघ मालक आहेत दोन्ही टीमचे. धावसंख्या धावफलकावर 20. प्रमोद घरात सर्वाधिक धावसंख्या आपण पाहिल्यात तर प्रमोद घरातचा काल उल्लेख केला. त्यानंतर आपण बघितलं तर सर्वात जास्त विकेट या संपूर्ण शृंखलेमध्ये रवींद्र म्हात्रेच्या नावावर होते. परंतु तो संघ बाहेर गेलाय. बिजीबाया हा हवेमध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक टिपला जातोय. आणखी एक विकेट. राहुल घरत जाईल तंबूच्या श्रेयाला. विनीत पाटील जबरदस्त झेल टिपला. प्रतीक पाटील भाई
फुलर लेनचा बॉल लाऊड ऑफ फील्ड. इथे एक सिंगल कंप्लीट केली आहे. पुढील चेंडू. यस, व्हेरी गुड कॅच. आणखी विकेट. जय गायकवाड टिपतोय झेल. समाप्त झालाय सुमित म्हात्रेचा खेळ. तर नक्कीच नवीन बॅट्समन मैदानात येतोय. कोण? वेदांत गायकवाड, ज्यानं मगाशी खूप चांगला खरं तर काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केला होता. मात्र समोर जय गायकवाडचं जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. काय धावा खरं तर कमी रोखल्यात. सरळ बॅटने केला क्षेत्ररक्षक. थोडासा कन्फ्युज झाला आहे क्षेत्ररक्षक. आपण पाहतोय प्रमोद गरत थोडा डबल माइंड झाला. आपण बघितला तर चेंडू एवढा झपकणाला, आउटफील्ड फास्ट आहे, थोडं थांबावं की पुढे जावं चेंडूवर, याच विचारात मात्र चेंडूनं उसली घेतली. डोक्यावरनं फ्लाय झाला. चौकार. प्रमोद गरत खरं तर गावचा खरं तर एक पहिलाच इनोसंट प्लेअर आहे. जर शिकायचं असेल ना तर गावामधील ओले गावांनी प्रमोद गरत कडनं शिकावं. शिकायचं असेल तर प्रमोद गरतनं का शिकावं. आमच्या आयुष्यातील क्रिकेटमध्ये प्रमोद गरतनं नेहमी सिनियर प्लेअरला रिस्पेक्ट दिला. आमच्या समोर खरं तर जे आज चड्डीवर हिंडणारे प्लेयर्स आज समोरच्या खेळाडूला रिस्पेक्ट देत नाही, ही ओवळे गावामध्ये खंत आहे. परंतु प्रमोद गरत ज्याने आमच्या समोर अनेक वर्ष केला, अजूनही तोच रिस्पेक्ट, तोच प्रामाणिकपणा आहे. म्हणून आज ओवळे गावामध्ये प्रमोद गरत मोठा प्लेअर का झाला, कारण त्याने दिलेला प्रत्येक सिनियर प्लेअरला रिस्पेक्ट. परंतु आज सिनियर प्लेअरला रिस्पेक्ट मिळत नाही ओवळे गावामध्ये. हाच खरं तर काय ओवळे गावाचा खेद आहे. इथे मात्र डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. थोडासा चेंडूनं वलन घेतलाय. 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट. प्रेमचंद पाटील 51 रुपयाचा प्राइज असेल प्रशांत घरत यांच्याकडनं जर झेल पकडला तर. प्रेमचंद पाटील षटकार बॅटिंग करतोय. आडव्या पाटण्या केल्याचा प्रयत्न डॉट जातोय. प्रेमचंद पाटील षटकार ठोकला तर 51 रुपये प्रशांत घरत यांच्याकडनं आणि 1 नारळ. व्हेरी गुड बॉल, व्हेरी गुड कमबॅक. गोलंदाज प्रमोद गरतला आपण पाहतो गोलंदाजच्या भूमिकेत. आज खरं तर जे आपण वंश आणि स्वराज संघ पाहतो ना, खरं तर एक लिजंड प्लेअर किशोर म्हात्रे आणि प्रमोद गरत आणि बाकी सगळे नवनवीन खेळाडू देखील या संघामध्ये. परंतु आज शेवटपर्यंत सुपर 4 मध्ये आज संघ मजल मारताना पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या विरोधात बादशाह ग्रुप, नॉन स्ट्राईकला वेदांत,
प्रेमचंद पाटील अंपायर सिग्नल वाईट बॉल. अतिरिक्त धाव संघाची धावसंख्या 30. प्रमोद गरत एक ऑलराऊंडर खेळाडू पुढे येऊन केलेला प्रयत्न. यस, बॅट्समन इज आउट. कॉट बिहाइंड द विकेट. प्रमोद गरतला मिळते सफलता 30 या धावसंख्येवर. इथे मात्र आणखी एक विकेट बाद. चौथा गडी ही तंबूच्या आश्रयाला. गोल्डन ग्रुप बक्षीस लावणार होता प्रेमचंदला, परंतु प्रेमचंद आउट झाला. बॅड लक प्रेमचंद. प्रमोद गरत खूप चांगली कामगिरी करतोय, सातत्यानं उल्लेख केला. कारण ज्या पद्धतीनं ओले गावामध्ये प्रमोद गरतनं नाव कमवलंय तो त्याच्या स्वभावानं कमवलाय. समोरच्या सिनियर प्लेयरला दिलेला रिस्पेक्ट. आजकालचे खेळाडू रिस्पेक्ट देत नाही बीजीभाई. खरं तर खूप स्टार समजतात स्वतःला, परंतु तुम्हाला खाली यायला जास्त वेळ लागणार नाहीये. टेक द रिस्पेक्ट, गिव्ह द रिस्पेक्ट. म्हणून आज प्रमोद गरतचं नाव का घेतला जातोय या ओले गावातून. आणखी एक विकेट. बॅट्समन बाद. कॉट बिहाइंड द विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट मिळालेत. खूप चांगली गोलंदाजी. आणि आता अमित पाटील, नारायण गायकवाड, रमेश गायकवाड यांच्या चेहऱ्यावर आता थोडंसं स्मित हास्य असेल. कारण सुरुवात असं वाटत होतं की धावा खूप होत होत्या. 30 धावांवर 5 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज जाईल मैदानात. नितेश म्हात्रे. डेफिनेटली दत्ता गायकवाड. मी तेच म्हटलं की प्रमोद गरत, काय बोलायचंय प्रमोद गरत यांच्याबद्दल. चला, त्यांचे बरेच फॅन फॉलोअर्स आहेत गावात. नाहीच त्याच्यासारखं कोण होणार पण नाही. आजकालचे बरेच हवेत सितारे उडत चाललेत. समोरच्या खेळाडूला, सिनियर प्लेयरला रिस्पेक्ट द्यायचं कसं हे प्रमोद गरतकडनं शिका. या ओपीएलच्या माध्यमातून मी आज सांगतोय. कारण नक्कीच त्याने आदर्श ठेवलेत. प्रमोद गरतनं समोर आदर्श ठेवलेत डोळ्यासमोर. आणि आज खूप चांगली गोलंदाजी. हा बॉल इथे मात्र वाईट बॉल. अतिरिक्त धाव संघाची धावसंख्या 31. 31 रन्स, 5 विकेट. हा बॉल देखील डॉट. खूप चांगली गोलंदाजी विनीत पाटील. विनीत पाटील एक युवा गोलंदाज आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय अमित पाटील यांचे बाचे आहेत, परंतु जबरदस्त गोलंदाजी. यस, वाईडिश लॉंग ऑफला इथे मात्र ठोकलाय बॅट्समन वेदांत गायकवाडनं हा षटकार. सहा धावा वाढल्या. संघाची धावसंख्या 37. क्लीन बोल्ड. लगेच पलटवार विनीत पाटीलने केलाय आणि वेदांतला देखील तंबूचा रस्ता दाखवलाय. विकेट क्रमांक 6वी मैदानातून तंबूच्या आश्रयाला जातोय. ओपीएल ओले प्रीमियर लीग JW पुरस्कृत ज्याला त्यांनी खूप मेहनत घेतली ते प्रतीक पाटील भाई यांचंही किती मनापासून आभार व्यक्त करूया. ऍडव्होकेट समीर म्हात्रे, गुलशन म्हात्रे यांचं देखील यांनी OPL साठी खूप चांगलं सहकार्य केलं. आभार करूया आर्या स्पोर्ट्स ओले या संपूर्ण टीमचं. श्री अँड शिव संघमालक ऍडव्होकेट समीर म्हात्रे संघमालक.
साई चरण मापेसावी, श्री आणि शिव गुलशन म्हात्रे यांचा संघ. आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. श्री आणि शिव नक्कीच येतात आहेत त्यांचे संघमालक, कारण तुमचा एक सन्मान चिन्ह तुमचा संघमालकाचा ते बाकी आहे, तो नक्कीच तुम्ही स्वीकारण्यासाठी यायचे आहे. 37 रन्स, 37 धावा धावफलकावर, 6 विकेट. निखिल मुंगाजी आणि नितेश म्हात्रे दोन बॅट्समन विनीत पाटील समोर. परकटचा फटका, यस विकेट घेतली आहे विनोद पाटील. बाच्याच्या बॉलिंग वर मामानं टिपलेला हा झेल. यस ग्रेट कॅच मिस्टर विनोद पाटील, जे आज बैलगाडा शर्यतीमध्ये आणि खर तर मुन्ना बैलाचे मालक विनोद पाटील यांनी टिपलेला हा जबरदस्त झेल. आणि शर्यतीमध्ये देखील नाव गाजवतात ओवले गावासाठी. आणि ओवले गावाचं नाव कोणत्याही क्षेत्रामध्ये जर कोण गाजवत असेल ना, त्याला सपोर्ट करा, त्याला खेचण्याचा किंवा त्याचा पाय ओढण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून आपण काही बरेच मागे राहिलेत, याचं कारणच यो आहे. त्याला खेचू नका, त्याचा वाईट बघू नका, चांगलं करा, तुमचं आपोआप चांगलं होईल. आडवा बाटने केला, वाईडिश लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यष्टीरक्षक किशोर म्हात्रे थोडस या ठिकाणी कलेक्शन प्रॉपर झालं नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 4 षटकांमध्ये 39 धावा कमी धावसंख्येवर थांबवलंय वंश अँड स्वराज स्पोर्ट्स संघानं आणि 40 धावांचं लक्ष्य. तर बघा, सुवीर स्पोर्ट्स फायनल मध्ये गेल्याबद्दल बॅन्जो मागवलाय. संजय गायकवाड यांनी बॅन्जो डायरेक्ट मैदानावर, अशी सूत्रांकडनं माहिती मिळाली आहे. हॅलो हॅलो श्री संघाचे हॅलो 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 श्री चेक 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 श्री एन शिव संघाचे संघमालक साई चरण आणि त्यांचा शुभ सन्मान जगदीश दापोलकर, रुपेजी गायकवाड, प्रतीक पाटील यांच्या वतीनं जोरदार टाळ्याने श्री एन शिव संघमालकाचे या ठिकाणी सन्मान आणि स्वागत होत आहे. श्री एन शिव संघाचे संघमालक विश्वनाथ म्हात्रे यांचे सुपुत्र साई चरण आपण पाहतोय, त्यांची संघमालकाचे या ठिकाणी शुभ सन्मान होताना आपण मुख्य व्यासपीठावर पाहत असताना. त्यानंतर माजी उपसरपंच आदरणीय रवींद्रजी दापोलकर यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन आपला सन्मान स्वीकारावा. रवींद्रजी दापोलकर ज्यांनी या ओवले प्रीमियर लीग साठी 2 बायसिकल पुरस्कृत केल्यात, त्यांच्या सुपुत्राच्या नावानं अर्थातच केतन दापोलकर, रतन दापोलकर 2 बायसिकल आपण पाहतो ओवला प्रीमियर लीग साठी. ते आदरणीय माननीय माजी उपसरपंच रवींद्रजी दापोलकर यांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे. धन्यवाद रवींद्रजी दापोलकर, नेहमीच आम्हाला ओपीएल साठी त्यांचं मोलाचं सहकार्य असतं. तदनंतर खरं तर जयदास पवार केस कर्तनालय म्हणजे सलून, केस कर्तनालय सलून म्हटलं तर नेहमी ओवल्या गावामध्ये एकच आमच्या ओवल्या गावामध्ये पवार सलून आपण पाहतोय. ते जयदासजी पवार यांचे ते शुभ सन्मान केलं जाते या व्यासपीठावर. तर नक्कीच पुढील सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय दिनेश गायकवाड
महाराष्ट्र विद्युत मंडळामध्ये कार्यरत असणारे दिनेश गायकवाड यांना मी आमंत्रित करतोय, ज्यांच्या वतीनं मित्रांनो बघा खूप मोलाचं सहकार्य राहिलं. जे डे नाईट स्पर्धा आपण विद्युत रोषणाईवर खेळवत आहोत त्या विद्युत रोषणाईसाठी दिनेश गायकवाड यांची मोलाची कामगिरी राहिली आहे. ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहेत ते दिनेशजी गायकवाड यांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे. दिनेश गायकवाड आपण ओला प्रीमियर लीग प्रथमच डे नाईट फॉरवर्ड मध्ये आपण खेळताना आपण सर्वांना आनंद मिळाला, खूप एन्जॉय केला आपण. याचं श्रेय देऊया दिनेशजी गायकवाड यांना. महाराष्ट्र विद्युत वितरण मंडळ आणि त्यामध्ये काम कार्यरत असणारे दिनेश गायकवाड यांचा इथे मुख्य व्यासपीठावर रुपेश गायकवाड, राकेश गायकवाड, महेश गवानकर आणि प्रशांत घरत यांच्या वतीनं शुभ सन्मान. पहिलाच बॉल प्रमोद घरत अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळा, एक सिंगल मिळाली आहे. सलामीची जोडी आपण पाहतो प्रमोद घरत, किशोर म्हात्रे. अनेक वर्ष बघा वय वर्ष आपण बघितलं तर किशोर म्हात्रेचं 43 ते 44 वर्ष असेल आणि 40+ हा खेळाडू. अनेक वर्ष ओवळे गावासाठी चांगली कामगिरी या टेनिस क्रिकेट मधून केली आहे आणि ओवळे गावासाठी हा टेनिस क्रिकेट खेळला. त्याच्याकडे असणारी कला आणि त्याच्या कलेच्या माध्यमातून ओवळे गावाचं नाव रोशन केलं. याची जाणीव आपल्याला प्रत्येकाला हवी आणि त्याची जाणीव ठेवून त्या खेळाडूला रिस्पेक्ट द्यायला शिका. पहिला बॉल एक सिंगल आली आहे. आणि सेकंड बॉल गोलंदाज पुन्हा एकदा निखिल मुंगाजी. काय फटका खेळला यस किशोर म्हात्रे, ही ओळख आहे. लिजंड प्लेयर, अनुभव, एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर, एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. आणि याच फटक्यामध्ये माहिर असणारा किशोर म्हात्रे ठोकतोय पॅडल स्वीपचा चौका. चार धावा आल्यात. आणखी पुन्हा एकदा इथे आडव्या बॅटने केलेला प्रयत्न, चेंडू पाडला आदललाय. फलंदाज लेग बिफोर द विकेट, LBW आउट. आपण पाहतो स्क्रीनवर ज्या पद्धतीनं बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन साठी जी असणारी बायसिकल आणि या बायसिकलला घेऊन सभोवताली मैदानात राऊंड मारताना आमची अद्वैत प्रतीक पाटील आणि अभिज्ञा मुकुंद दापोलकर. आणि चिमुकली धावते कोण ही बघा. हा अभिज्ञा मुकुंद दापोलकर. खर तर आपण पाहतोय दोन बायसिकल आमचे मास्टर प्रतीक पाटील यांचा सुपुत्र तर बायसिकल मास्टर आहे एकदम. हलकस तटवलाय बॅट्समन, न्यू बॅट्समन. एक सिंगल विनीत पाटील करतोय रोटेट स्ट्राइक. प्रमोद घरातला स्ट्राइक. 5 धावा, फक्त 40 धावांचं लक्ष आहे. ओनली 40 रन्स, 40 धावांची गरज आहे. ज्या पद्धतीनं 4 षटकांमध्ये आणि 6 धावा धावफलकावर आले. तर नक्कीच नेक्स्ट बॉल, लास्ट बॉल हा हवेमध्ये उडवलाय परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला. प्रमोद घराचा फेवरेट स्ट्रोक. इथे मात्र खेळत असताना 2 धावा कंप्लीट. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात. अजून एक चेंडू बाकी आहे. 5 बॉल 8 धावा. लास्ट बॉल.
40चं टार्गेट आहे. शिव आपण पाहतोय प्रति षटकामागे 10 धावा, 8 धावा आल्या आहेत. काय अपील आहे, मेन बॅट्समन आहे. आपण पाहतोय आत्मविश्वास, उत्साह जास्त आहे या अपील मध्ये. अंपायर काहीच बघत नाहीये. म्हणजेच आपण बघितलं तर प्रमोद गरत ज्या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त 8. पहिला ओव्हर 8 धावा 1 गडी. प्रवीण गायकर पुन्हा एकदा जोडले जातील. प्रवीण, खरं तर प्रमोद गरत त्या मैदानावर खेळतोय. ओलेगाव मध्ये सर्वात रिस्पेक्ट देणारा, सिनियर प्लेअरला रिस्पेक्ट देणारा खेळाडू. आजकालचे खेळाडू नवनवीन फार हवेत उडतायत. काय म्हणणार? पाणी घेऊन जा मैदानात. तर अद्विक प्रतीक पाटील करताना विली मारत असताना तुम्ही पाहू शकाल. जी सायकल फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी ही सायकल तुम्ही पाहताय. धन्यवाद रिबाल मात्रे सर, धन्यवाद. या ठिकाणी सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तो चलिए यहाँ पर प्रमोद खरत दोस्तों देख सकते हैं, रन मशीन ऑफ द ओवले टीम और रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट का सबसे अमीर खिलाड़ी, एक ऐसा खिलाड़ी आज नहीं रिवल मतलब हम बहुत बार कह चुके हैं कि ये कवर्स का बादशाह है और किसी भी खिलाड़ी की अगर रिस्पेक्ट की चर्चा करेंगे तो निश्चित तौर पर प्रमोद खरत आपका बैनर आप देख सकते हैं दोस्तों कि जहां पर इनका हमारे कमेंट्री बॉक्स के पीछे लगा है. फिलहाल चलते हैं मैच की तरफ. पहले ओवर में अपना धावा बोल लिया है बादशाह 11 ग्रुप टीम के गेंदबाजों ने. आप नेक्स्ट ओवर में गेंदबाजी के लिए आएंगे. वेदांत गायकवाड़ जीतने के लिए 18 गेंदों में 32 की जरूरत है. फिलहाल जानती है वंश एंड स्वरा स्पोर्ट्स की जब तक इनके खेमे में बल्लेबाज प्रमोद खरत है तब तक यहां पर उनके लिए यह मुकाबला थोड़ा सा आसान जरूर है. लेकिन गेंदबाजी की बात करेंगे तो वेदांत गायकवाड़ ये बिल्कुल उनके सामने गेंदबाजी के लिए होंगे. इससे पहले स्ट्राइक इन पर विनीत पाटिल, यानी कि संघर्ष होगा इस मैच में दोनों भी टीमों के लिए. लेकिन इस संघर्ष में मुकाबले में आखिर कौन किसके हासिल जीत हासिल कर पाएगा, कौन किसके ऊपर भारी पड़ेगा, ये आने वाला समय यहां पर बता पाएगा. शो द गुड गेम एंड क्वालिटी क्रिकेट. 18 में चाहिए 32 रनों की फिलहाल यहां पर जरूरत है. वेदांत गायकवाड़ बॉलिंग मार पर नजर आते हुए बोलो तैयार. और पहली गेंद यहां पर थोड़ी सी रनवे रिदम में थोड़ी सी रुकावटें नजर आती हुई, इसकी वजह से उन्होंने वो गेंद को नहीं रिलीज किया. मेहनत की आग जब सीने में लगी होती है तो हर मुश्किल काम को आसान बनने में देर नहीं लगती. चले बॉलर होंगे तैयार. राउंड द विकेट से बादशाह ग्रुप के गेंदबाज वेदांत गायकवाड़. और पहली गेंद जड़ में डाला था जरूर. 1 रन वहां पर मिलेगा. फील्डर आएंगे डीप लॉन्ग ऑफ में उठाएंगे. तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था बल्लेबाज के पास. 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 9 रन. जीत वेदांत गायकवाड़ शानदार गेंदबाजी का प्रदर्शन यहां पर दिखाते हुए हर विकेट के लिए प्रकाश वाजेकर साहब इनके ओर से 500 रुपए का इनाम, यानी कि सुवर्ण मौका है. और सामने प्रमोद खरत है. अगर प्रमोद को आउट करने में अगर ये गेंदबाज कामयाब होता है तो प्रकाश वाजेकर साहब इनके ओर से बिल्कुल 500 का इनाम दिया जाएगा. कश्मकश होगा ये दो खिलाड़ियों के बीच में. ऑन साइड में मोड़ दिया है. चलिए फील्डर है वहां पर मौजूद, थोड़े से संभल कर यहां पर खेलते हुए प्रमोद गायकवाड़. अच्छी गेंदबाजी अब तक नजर आती हुई गेंदबाजों के द्वारा. तब तक वहां पर रन मिलेगा मात्र 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 10 रन. कानोबा हॉटेलचे ओनर मनीष पाटील यांच्या वतीने प्रमोद खरतसाठी शुभेच्छा आहेत. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. 16 गेंदों में चाहिए 30 की जरूरत. ओ हवाई अल्लाह मिस टाइमिंग है. खुद गेंदबाज पॉलिथ्रू में क्या कैच को, ओ ये गुड कैच है टू राइट. क्या कैच पकड़ा है, बल्लेबाज हो गया. बहुत बड़ा झटका.
बिल्कुल यहाँ पर बल्लेबाज होंगे आउट। प्रकाश वाजेकर साहब इनकी ओर से हर छक्के के लिए प्रमोद के लिए 500 का इनाम और वेदांत के लिए गेंदबाजी के लिए 500 का इनाम है। सुवीर स्पोर्ट्स के ओनर संजू भाई गायकवाड़ उर्फ संजय दत्त, इनको आप देख सकते हैं छत्रपति शिवाजी महाराज, इनका ये कोर उनके पहलू तरीके से माथे पर नजर आती हुई। स्वागत है संजू भाई। बॉलर तैयार होते हुए बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन अब तक 3 गेंदों में 2 ही रन खर्च किए इस गेंदबाज ने। बल्लेबाज होंगे तैयार, छोड़ दिया था इस गेंद को शायद ऑफ स्टंप से बाहर है। अंपायर का ये व्हाइट बॉल का करारा था, वह व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी, इसी 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 11 रन जीतने के लिए 15 गेंदे 29 रनों की अभी भी जरूरत है। 3 गेंदों में 3 रन इस गेंदबाज ने खर्च किए। इनकी वेदांत गायकवाड़ के ऊपर जो भरोसा दिखाया था उस भरोसे के ऊपर अभी तो खड़े उतरे जरूर। और चलिए रन में रिदम में फिर से एक बार रुकावटें इनके सामने नजर आती हुई, और कहीं ना कहीं यहां पर इन रुकावटों को दूर करना भी आपके लिए बहुत जरूरी होगा। और चलिए ऑफ साइड ऑन साइड में मोड़ दिया इस गेंद को, फील्डर है मौजूद, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा और इस 1 रनों की मदद से यहां पर बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 12 रन। धीरे धीरे रन और गेंदों के बीच में फासला अब यहां पर बढ़ता हुआ 14 गेंदों में चाहिए 28 रनों की आवश्यकता। तू उठ, मेहनत कर और ये आलस कम कर दे। तू मैदान के स्केल में जिंदा है तो इस खेल की जिंदगी के नाक में दम भर के रख ले। बढ़िया मैच दो टीमों के बीच में, जो जीतेगा रिवल मात्र सर हो जाएगा सीधा ओले प्रीमियर लीग JWR JWL पावर्ड बाय। इस टूर्नामेंट में ओले प्रीमियर लीग में मेगा फाइनल का अपना यहां पर पंचम लहरा सकती है। बॉल तैयार, वेदांत फ्रॉम द विकेट से ऑन साइड में मोड़ दिया है, गैप में जरूर जा रही है गेंद, दूर से फील्डर रोकने में नाकामयाब। गेंद बिल्कुल जाती हुई सीमा रेखा की तरफ 4 रनों के लिए शानदार यहां पर चौका बटोरते हुए बल्लेबाज आप देख सकते हैं प्रमोद। बिल्कुल धन्यवाद डीजे। आने वाली 13 गेंदें और 24 रनों की जरूरत है। प्रमोद गायकवाड़ बनाम वेदांत के बीच में आप यहां पर कांटे की टक्कर नजर आती हुई। बॉलर फिर से एक बार तैयार होंगे। ओ ये स्वीप कर दिया इस गेंद को सीधा सीमा रेखा की तरफ जाती हुई 4 रनों के लिए ओवर की समाप्ति। और इसी के साथ ओवर नंबर समाप्त हो चुका है। टोटल दूसरा 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं। टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे, 20 रन आने वाली गेंदें बची है। टोटल यहां पर 12 और 20 रनों की जरूरत, 40 का टारगेट, आधा सफर तय कर लिया है। आधा बिल्कुल आने वाली गेंदें बची आप यहां से 12 और चाहिए 20 की जरूरत। क्या प्रमोद मात्रे का, प्रमोद खरत का विकेट निकालने में क्या गेंदबाज कामयाब हो जाएगा? तुम्हारी जीत तुम्हारी किस्मत तय नहीं करती, बल्कि तुम्हारी काबिलियत यहां पर तुम्हारी जीत तय करती है। बॉलर यहां पर होंगे तैयार, चलिए बिग बैटल होगा। सुमित मात्रे बनाम पहली गेंद, फील्डर मौका मिलेगा, फील्डर गेंद के नीचे बढ़िया कैच, बल्लेबाज हो गया आउट। एक और विकेट साथ
यहाँ पर सुवर्ण मौका है कि लगातार 3 छक्के अगर बल्लेबाज आते हैं तो न्यू यंगस्टर बॉयज इनकी ओर से 3000 का इनाम है। और प्रमोद गरत के लिए हर छक्के के लिए 500 का इनाम है। प्रकाश वाजेकर साहब इनकी ओर से 11 में चाहिए 20। प्रमोद गरत के विकेट के ऊपर बहुत सारी निगाहें जमी है बादशाह ग्रुप 11 टीम के समर्थकों की और उनके गेंदबाजों की। 11 में चाहिए 20। अगर ये ओवर 5 या 6 रनों वाला होता है तो बादशाह ग्रुप 11 इस मुकाबले में अपनी पकड़ बिल्कुल मजबूत कर सकती है। न्यू यंगस्टर बॉयज ग्रुप इनकी ओर से लगातार 3 छक्कों के लिए 3000 का इनाम है। और सेल्फ डिफेंस की तारीफ ये खेला है कि प्रमोद के पास स्ट्राइक रखना जरूरी होगा, लेकिन देखेंगे रिवॉल मात्रे सर ये स्ट्राइक जो दी गई है सक्सेस होगी तो बेहतरीन होगा, अगर नहीं होती है तो संकट में। लेकिन अनुभवी खिलाड़ी है प्रमोद, क्या इतनी आसानी से मौका दे पाएंगे गेंदबाजों के लिए या गेंदबाज मौका लेंगे अपनी टीम के लिए? जितना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफें होगी और जितनी बड़ी तकलीफें होंगी उतनी ही बड़ी जीत आपकी होगी। घबरा के पीछे हटे ऐसे वो हम नहीं, कोशिश करके हारे तो कोई गम नहीं है। 21 रन बने हैं, 10 गेंदों में चाहिए 19 रनों की जरूरत। बॉलर तैयार बादशाह ग्रुप 11 टीम के सुमित मात्रे। ओ ये फुल टॉस गलत गेंद है और सीधा गेंद को फेंका सीमा रेखा के लिए 6 रन। चलिए इतने कमिटी है। यस अंपायर भीमर के लिए, यस भीमर के लिए अंपायर यहां पर निर्णय लेना चाहते हैं। चलिए आइए थर्ड अंपायर स्क्रीन के ऊपर। ये फ्लैट छक्का है और प्रकाश वाजेकर साहब इनकी ओर से 500 रुपए का इनाम बिल्कुल दिया जाएगा। इट्स अ फेयर डिलीवरी, तो बिल्कुल इस गेंद के ऊपर मिलेंगे 6 और एक छक्के के लिए प्रकाश वाजेकर साहब इनके ओर से मिलेगा 500 रुपए का इनाम। 9 गेंदे 13 की जरूरत, 3 गेंदे इंपॉर्टेंट होंगी। 3 गेंदों में अगर प्रमोद गरत का विकेट निकालने में कामयाब हो पाते तो शायद बहुत ही महत्वपूर्ण होगा यह विकेट। विकेट इंपॉर्टेंट चाहती है बादशाह ग्रुप, लेकिन आसानी के साथ प्रमोद गरत यहां पर नहीं फेंकेंगे। वो हल्के हाथों से इस गेंद को खेला, डीप कवर्स की दिशा में फील्डर मौजूद है, दूसरे की कोशिश, थोड़ी सी आलसी फील्डिंग वहां पर नजर आई। तब तक बल्लेबाज ने 2 रन छुड़ाए और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 29। 8 गेंदों में चाहिए 11 रनों की जरूरत। क्या मैच है, क्या मैच है, आखिरी सांसों तक ये मैच लड़ रही है। और ओलो प्रीमियर लीग पावर्ड बाय JWR कपने का सुपर 4 का सेकंड सेमीफाइनल का मुकाबला रियल मात्रे सर काफी तगड़ा यहां पर नजर आता हुआ। लहू के आग को अब मुझे जलाना है, पूरी दुनिया को कुछ करके दिखाना है मुझे। तेरे पास भी मौका है दोस्त, तू भी करके दिखा। और इस बार सीधा गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर से सीमा रेखा पार जाती हुई बेहतरीन 6 रनों के लिए। आने वाली आप गेंदें बची टोटल 7 और चाहिए 5 रनों की आवश्यकता। 7 गेंदें 5, एक छक्का यहां पर रोक सकते तो कहीं ना कहीं यहां पर मौका मिल सकता था। बॉलर फिर से एक बार तैयार, 7 में चाहिए 5। मुकाबला थोड़ा सा दूर जाता हुआ बादशाह ग्रुप की टीम के खेमे से सेमीफाइनल नंबर 2 मैदान के अंदर। इसके बाद मेगा फाइनल आपके सामने होगा। बॉलर बिल्कुल तैयार होते हुए राइट आर्म ओवर द विकेट से अच्छी खासी गेंदबाजी चल रही थी, लेकिन बीच में 2 बड़े शॉट आए जहां पर पूरी तरीके से पैदा मुश्किलें होती हुई। और ये फेवरेट स्ट्रोक है इनका, वही कोशिश कर रहे थे, लेकिन चलिए डॉट बॉल की यहां पर समाप्ति। इसी के साथ ओवर नंबर समाप्त हो चुका है, मैच अभी भी बैलेंस है। 6 गेंदें और जीतने के लिए 5 रनों की जरूरत, एक अच्छे ओवर की तलाश होगी बादशाह ग्रुप 11 टीम के लिए। डीजे
तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय प्रकाश वाजेकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. खऱ्या प्रकाश वाजेकर साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. अहोरात्र मेहनत दमदार योगदान देणारे आणि ज्यांच्या वतीनं आपल्याला सोन्याची चैन मित्रांनो पाहिली सिद्धेश ट्रॉफी मध्ये ते म्हणजेच आमचे धीरजभाई पाटील, प्रकाश वाजेकर साहेब आणि विनायक पाटील साहेब, मनकुश शेठ नाईक साहेब यांच्या वतीनं आम्हाला देण्यात आली होती. त्या अर्थातच आमचे दमदार अहोरात्र मेहनत घेणारे प्रकाशभाई वाजेकर साहेबांचं सहर्ष स्वागत. सिंगल रन यहाँ पर मिलेगा. सिंगल्स की मदद से बढ़ता हुआ स्कोर है. टोटल स्कोर कार्ड के ऊपर 5 गेंदों में 4 की जरूरत. गावातील आमचे जे कोणी ज्येष्ठ वरिष्ठ सर्व आमचे आता मान्यवर असतील किंवा आमचे ग्रामस्थ असतील त्यांना विनंती करतो की पाहण्यासाठी कृपया आपण आमच्या या व्यासपीठावरती यावं. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. क्या यहाँ से राहुल करत गेम को पलटना चाहेंगे? पोलो तैयार. बैकफुट पर जाकर पंच किया है और सीधा गेंद पहुंची है मेगा फाइनल में. ओले प्रीमियर लीग में आपने देखा वंश एंड स्वरा स्पोर्ट्स 11 टीम पहुंची है सीधा मेगा फाइनल में. अभिनंदन. तुमची टीम लाईनअप करून या. लाईनअप करून याने लगेच टॉस साठी कॅप्टन पाठवा. चला टॉस करा. वंश अँड स्वरा स्पोर्ट्स लाईनअप करून या. मैदानाच्या आतमध्ये सर्व खेळाडू लाईनअप करून या. जबरदस्त